गोष्टी सुद्धा दिसला. नाही, महाराष्ट्राच्या हातात भोपळाच पडलेला आहे नेहमीप्रमाणे. आणि हा भोपळा, या भोपळ्याची भाजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फार चवदार लागल्याचं काल त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसलं. जो महाराष्ट्र देशाच्या तिजोरीमध्ये सगळ्यात जास्त भरणा करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना, किंवा केंद्रात जे मंत्री आहेत त्यांनी सांगावं की महाराष्ट्राला नक्की काय मिळालं. थातूरमातूर गोष्टी दिल्या असतील. आणि तुम्ही या अर्थसंकल्पाचं कौतुक करता, हे धक्कादायक आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न जे सुरू आहेत असं मी म्हणतो आहे की महाराष्ट्राचं ओरबाडायचं आणि महाराष्ट्राला द्यायचं नाही. आज जी दिल्लीची शान शौकत आहे ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या जोरावर आहे. पण काय आहे महाराष्ट्रासाठी? काय आहे? काय बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन, याचा आम्हाला काही उपयोग नाही आहे. हे गुजरातसाठी करताय तुम्ही. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये 2025 मध्ये 2100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे निर्मला सीतारामनांना माहीत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. काय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी? ठीक आहे, हे नेहमीच आहे. तरीही महाराष्ट्राच्या जनतेला जागरूक करण्याचं काम आम्ही करत राहू. पुढे काय? अजितदादांच्या गेल्यानंतर ज्या काही घटना घडत आहेत त्या अधिक दुःख दिसत आहेत आपल्याला. काल पियुष गोयल यांनी दावा केला की अजित दादा यांच्या पक्षाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल नंतर पलटी मारल्यासारखं वातावरण. अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, हे आम्ही कालही सांगितलं. तो आता गोयल, पटेल, पारेख, बरं का, यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. शाह, मोदी. अजितदादांचा पक्ष हा असल मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता. म्हणजे तो मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा, अर्थात मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा. ते डाके दरोडे टाकून तो अमित शहानी त्यांच्या हातात दिला आणि स्वतःचं लेबल त्या पक्षाला लावला. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल. आणि अशा तऱ्हेनं महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षानं गिळून टाकला.